आणि साम टीव्हीवर किंवा ह्या माध्यमातून हे सगळे पाहत आहे, ही सुद्धा आता जी बातमी आहे ती पसरणार आहे की आता टीम इंडिया मुंबईत दाखल झालेला आहे. म्हणजे बार्बेडॉस ते दिल्ली, दिल्ली ते मुंबई, मुंबई ते मरीन ड्राईव्ह आता हा प्रवास सुरू होईल. आणि हे जे क्रेज आहे ना, तुम्ही जे म्हणालात तसंच तन्मय, की ह्याला शब्दात याचं वर्णन करणं खूपच कठीण आहे. कारण काय होतं की प्रत्येक क्रिकेटरला एका फॅनला भेटायचं असतं, बघायचं असतं, ती वर्ल्ड कपची ट्रॉफी पाहायची असते आणि इतक्या जवळ पाहण्याची ही संधी आहे. त्यामुळे प्रत्येक क्रिकेटचा जो फॅन आहे, चाहता आहे, त्याला हेच वाटत असतं की ही संधी जी आहे ती आपल्या हातातनं जाऊ नये, हुकली नाही पाहिजे ही संधी. आणि आपल्याला माहितीच आहे की वानखेडे स्टेडियम जे आहे किंवा मरीन ड्राईव्ह जे आहे, मुंबईकरांना जाणं येणं अगदी सोपं आहे. तुम्ही जे आवाहन केलं ते अगदी बरोबर आहे. कारण आपण जे टीव्ही मध्ये जे व्हिज्युअल्स पाहतोय किंवा ह्या सगळ्या सोशल मीडियाच्या इतर सगळ्या त्या फोटोज मधनं, स्टोरीज मधनं, व्हिडिओज मधनं जे व्हिज्युअल्स पाहतोय, म्हणजे जागाच नाहीये तिकडे, उभं राहायलाही जागा नाहीये, चालायला वगैरे तर सोडूनच द्या. त्यामुळे कमाल आहे. म्हणजे हे क्रेज आहे ते क्रिकेट फॅन्सचं आणि प्रेम आहे ते टीम इंडियासाठी. अगदी. पण प्रसन्न, जर या वर्ल्ड कपचं वेगळेपण काय ठरलं, काय म्हणावं लागेल की काय वेगळं ह्या वर्ल्ड कपचं वेगळेपण जर पाहायला गेलो ना तन्मय, तर मला असं वाटतं की टीम इंडिया एकही सामना पराभूत झाले नाहीत. कारण काय होतं माहिती का, की जेव्हा कुठलीही टीम जेव्हा वर्ल्ड कप जिंकते किंवा आता हा आपण T20 वर्ल्ड कपचा विषय काढतोय, कुठेतरी एखादा अडथळा येतो किंवा एखादा सामना असा जातो जो कठीण जातो किंवा तिकडे तितकी चांगली कामगिरी होत नाही, एक सामना रद्द झाला, पण एकही सामना टीम इंडिया पराभूत झालेले नव्हते. आणि जे दोन संघ फायनलमध्ये खेळले, दक्षिण आफ्रिका म्हणजे साऊथ आफ्रिका आणि टीम इंडिया, हे असे दोन संघ होते जे तोपर्यंत एकही सामना पराभूत झाले नव्हते. अर्थात फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका पराभूत झाले, पण पूर्ण T20 वर्ल्ड कप टीम इंडिया एकही सामना हरले नव्हते. आणि खरंच सांगतो की T20चा हा असा फॉर्मॅट आहे की सगळे सामने जिंकणं अतिशय कठीण आहे. म्हणजे जवळपास अशक्य आहे हे म्हणलं तरी ते काही चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे एक टीम जी पूर्ण कॅम्पेन, पूर्ण वर्ल्ड कप एकही सामना हरत नाही आणि प्रत्येक सामन्यामध्ये एक वेगळा स्टार, एक वेगळा सितारा, मग तो कधी बॉलर असेल, कधी बॅटर असेल, कधी उत्कृष्ट फिल्डिंग असेल, ह्या सगळ्यांच्या बळावर टीम इंडियाने हे विजेतेपद पटकावलं. अगदी अगदी. रोहित शर्मा असेल, विराट कोहली बद्दल जर बोलायचं झालं तर फार रन्स निघाला नव्हत्या बॅटमधनं, मात्र फायनलला अगदी बॅट तळपली आणि अगदी गरज होती त्यावेळेला तळपली असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. बघा, जो मोठा खेळाडू असतो त्याला आपण किंग म्हणतो, किंग कोहली आपण म्हणतो. आणि किंग कोहली का म्हणतो? कारण जेव्हा गरज असते तेव्हा बरोबर हे खेळाडू कामगिरी करतात आणि ते करणारच. म्हणजे फायनलच्या आधी जर तुम्ही आकडे पाहिले, त्या फायनलवरून काम केलं, ऑल इंडिया रेडिओवर कॉमेंट्री करत होतो तेव्हा आकडे जे आम्ही सांगत होतो, सेमीफायनल पर्यंत विराट कोहलीचे 75 रन्स होते, सेमीफायनल पर्यंत 75 रन्स होते आणि फायनल मध्ये 76 धावा काढल्या. आणि 76 धावा नाही, त्यानंतर 76 मॅच विनिंग आणि ट्रॉफी विनिंग धावा ठरल्या. यापेक्षा आणखी काय पाहिजे.